ही आहे तेजोमय भारताच्या उजळ माथ्याची प्रतिमा. करोडो युवकांच्या हाती विकासाच्या ज्योती तेवत असलेला हा तेजोमय देश म्हणजे भारत. तो करोडो श्वासांचा देश म्हणजे भारत. पण ज्याला सोयरे असतात त्याला तितकेच वैरीही असतातच. भारताबाबत सुद्धा अगदी तसंच आहे. याचंच उदाहरण संपूर्ण जगानं पाहिलं ते इंग्लंडमध्ये. नेमकं घडलं तरी काय? ठिकाण लंडन मधील भारतीय उच्चायुक्तालय. Which the Indian flag was taken down and an attempt made to raise the Khalistan flag. उन्होंने तिरंगा जमीन पर गिरा दिया था और उस पर कुछ छिड़क रहे थे. एक भारतीय उच्चायुक्तालयासमोर निदर्शनं करत होते. सुरू होती खलिस्तान समर्थकांचे निदर्शनं. घोषणा, रोष आणि आक्रमकतेनं घटनास्थळ हादरत होतं. अशातच घाला झाला तो आपल्या अभिमानावर, भारतीय तिरंग्यावर. खलिस्तान्यांनी तिरंगा भिरकावला. करोडो लोकांचा अभिमान असलेला तिरंगा जमिनीवर कोसळला. खाली पडलेल्या झेंड्याचं पाय पुसणं करावं असा डाव खलिस्तान्यांचा. द्वेषानं भरलेल्या हातापायांनी तिरंग्याचा भयंकर अपमान केला. आभाळात लहरताना पाहायची सवय असलेला तिरंगा पायदळी लोळताना अनेकांनी पाहिलं. द्वेषाची पावलं तिरंग्यावर चाल करू पाहत होती, पायदळी तुडवू पाहत होती. भारतीयांना जो स्वाभिमान वाटतो, खलिस्तान्यांना तो तिरंगा केवळ कपडा वाटत होता. कुणीही भारतीयानं पाहिलं तर हृदय पिळवटून निघेल अशी ही घटना. पाहणाऱ्यांच्या हृदयाला झटका बसत होता. मात्र खलिस्तान्यांना भिडण्याची ताकद कुणातच नव्हती. Now, amidst the India-Canada diplomatic row over, Khalistan protests, cornered and isolated globally, pro-Khalistan forces seem to be resorting to desperate measures. Khalistan demonstrators were held once again outside the Indian High Commission in the United Kingdom. However, unlike the earlier such instances, the protest this time was confined behind police barricades. हीच घटना पाहिली एका भारतभूमीच्या सुपुत्रानं. पुण्यनगरीत ज्याच्यावर राष्ट्रभक्तीचे संस्कार झाले. आपल्या प्राणाची पर्वा न करता तो युवक खलिस्तान्यांसमोर निधड्या छातीनं उभा राहिला. ना हटला ना डगमगला. तिरंगा सन्मानानं हाती घेतला. प्रसार माध्यमांनी या घटनेची दखल घेतली. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घटना सर्व जगभर पसरली. भारतातील अनेक मान्यवर, वेगवेगळ्या संस्था, संघटना, सर्वच स्तरातील लोकांनी वेगवेगळ्या माध्यमातून या युवकाचं कौतुक केलं. आपल्या मायदेशी परतल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तरुणाला आपल्या निवासस्थानी बोलावलं. त्याच्या शौर्याची स्तुती करत त्याच्या कार्याचा गौरव त्यांनी केला. देशातील अग्रगण्य चॅनल्सवर झळकलेला हा युवक म्हणजे पुण्याचा सत्यम सुराणा. By one man, one young man, Satyam Surana. Satyam Surana. सत्यम सुराणा. सत्यम सुराना लंदन में वकालत की पढ़ाई कर रहे हैं. मुझको बस इतना था कि बचपन से लेके आज तक wherever I've seen the flag is with the utmost respect and dignity. 24 जून 2000 साली पुण्याच्या वर्षा व अतुल सुराणा यांच्या पोटी जन्मलेला आणि त्यांच्या संस्कार सावलीत वाढलेला सत्यम. सत्यमनी धाडसानी त्या ठिकाणी जाऊन ते अवमान होण्यापासून झेंडा वाचवला. खरं तर ही घटना समजल्यावर आम्हाला खूप काळजी होती, परंतु अभिमानही होता. जसा लाखो भारतीयांना ह्या गोष्टीचा अभिमान वाटला तसा आम्हालाही खूप अभिमान वाटला. सत्यमचे लहानपणीपासून त्याचे संस्कार आहेत, त्याचा स्वभाव आहे, तो लक्षात घेता सत्यमनी तिथं जे काही केलं ते एकंदर विचार केला तर अपेक्षित होतं. कारण तो हे गोष्टी बघू शकत नाही. कुठेही अन्याय होताना किंवा कुठेही देशाचा अपमान होताना तो पाहू शकत नाही. आणि त्यांनी हे जे काही केलं ते त्याच्या स्वभावानुसारच त्यांनी केलं असं आम्हाला वाटलं. ऐसा पुत्र देगा बंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. ते जे म्हणतात ते सत्यमने करून दाखवले आणि सत्यमचं ते कर्तृत्व आहे. ही जी घटना घडली त्यावेळेला मी 2 दिवस रात्री झोपूही शकले नाही की
माझा मुलगा साता समुद्र पार आहे, नुकतेच जाऊन त्याला 15 दिवस झालेले होते, पण मी आई म्हणून मला काळजी होती, पण अभिमानही होता की त्यांनी देशासाठी हे जे काही पाऊल उचललं आहे ते धाडसीचं आहे, हिमतीचं आहे आणि त्यांनी ते करून दाखवलंय. मी अशा पुत्रासाठी आई होणं हे माझ्यासाठी खूप सौभाग्याचं आहे आणि त्याचा स्वभाव बघता एकंदरीत खूप म्हणजे इमोशनली खूप तो अटॅच आहे माझ्याशी आहे. तो जसा माझ्याशी इमोशनली अटॅचमेंट आहे तशीच देशासाठी त्याची तेवढीच अटॅचमेंट आहे. पुण्याच्या पुण्यभूमीत लहानाचा मोठा झालेल्या सत्यमला वारसा मिळाला तो पंजोबा स्वातंत्र्य सैनिक पूनमचंदजी सुराणा यांचा, ज्यांच्या शौर्याला भारत सरकारनं गौरवलं आणि ताम्रपट प्रदान करत सन्मान केला. अंगणातील तुळस आणि संस्कारांचा कळस यांच्यातून बहरलेल्या मानवतेच्या फुलांनी सत्यमला सात्विक शिक्षण दिले. दस्तूर शाळेत शिक्षणाची बाराखडी गिरवली, तर फर्ग्युसन महाविद्यालयात सुरू झाली त्याच्यातील चळवळ करणाऱ्या विद्यार्थ्याची वाटचाल. अनेक विद्यार्थी मी बघितले, जवळून घडवले, परंतु आपण म्हणतो ना, अनेक हिरे जरी घडवले असतात, हा एक कोहिनूर हिरा मला जवळून बघण्याचा किंवा घडत जाण्याचा मला अनुभव मिळाला. खरोखर मी खूप भाग्यवान समजते. 15 वर्षापूर्वी सत्यम जो क्लासमध्ये असायचा त्यावेळेला काही विद्यार्थ्यांना, मित्रांना काही अडचणी आल्या तर लगेच धावून जाणं हा त्याचा स्वभाव. प्रत्येकाला मदत करणं हे त्याच्या मला त्यावेळेपासून दिसून यायचं की समाजसेवेची प्रचंड त्याला आवड आहे. 16 ते 19 वयोगटातील मुलांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळावं हा मुद्दा. 12व्या वर्गात शिकताना विधी महाविद्यालय प्रवेशासाठी एकच परीक्षा असावी हा मुद्दा, किंवा विद्यार्थ्यांच्या कुठल्याही समस्येचा मुद्दा सत्यमनं स्वतःचा मानला. यासाठी माननीय केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी असो किंवा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावळेकर असो, अशा मंत्र्यांना वा अधिकाऱ्यांना भेटून वेळोवेळी सत्यमनं पाठपुरावा केला. सामाजिक काम तर सुरूच होतं, पण त्यासोबतही सत्यम चालत होता शिक्षणाची पाऊलवाट. अशी पाऊलवाट जी होती किल्ली कैक प्रश्नांच्या सोडवणुकीची. कैक प्रश्नांची सोडवणूक त्याचा ध्यास झाला, कारण तो अशा पुण्यात वावरला जिथं छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक अशा एक ना अनेक महापुरुषांच्या विचारांचा प्रभाव त्याच्यावर होत गेला. We are from the land where Chhatrapati Shivaji Maharaj was born. We are from the land where Maharana Pratap was born. We are from the land where Maharaja Ranjit Singh was born. सत्यम हळवा तितकाच तो कवी मनाचाही. त्याचा काव्य संग्रह तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशित झाला. जिथं मातब्बर व्यक्ती घडल्या त्या ILS विधी महाविद्यालयात प्रवेश झाला. नवा लढा, नवी सुरुवात, नवा संघर्ष सुरू झाला. पुढे काही दिवसात काळ्या कोटाला बिलगत बॉम्बे हायकोर्टात वकिलीची प्रॅक्टिसही केली. शिक्षणाची ज्ञान गंगा खुणावत होतीच, पण या सगळ्यात त्याच्या आतला सामाजिक चळवळीचा वणवा शांत बसू देत नव्हता. सत्यमनं युवकांना एकत्र केलं आणि उभी राहिली युथ फोरम नावाची स्वयंसेवी संस्था. कधी संघटित होऊन रस्ते साफ केले, तर कधी जनजागृतीचं काम हाती घेत कुविचारानं बरबटलेली मनही साफ केली. सांगली, कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुरातील बाधितांना सत्यम व त्याच्या टीमनं तिथे जाऊन मदतीचा हात दिला. कोविडच्या काळातही शांत बसणे सत्यमला मान्य नव्हतं. त्यानं अनेक गरजूंना अँब्युलन्स, बेड व औषधे मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. लढण्याची वृत्ती होती, सोबत धर्माची नीती होती आणि नसानसात भिनलेला नीतीचा धर्मही होता. मराठमोळे संस्कार त्याच्या नसानसात भिनलेत आणि लाभलाय विचारांचा अद्भुत वसा. हेच विचार सत्यमची पाठ सोडायला आजही तयार नाहीत. भारतातील शिक्षण पूर्ण झालं, त्याला भविष्याचे वेध लागले आणि सत्यम पोहोचला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये. होय, त्या शिक्षण परिसरात जिथं देशाला घटना देणाऱ्या बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं. देशभक्तीचे बाळकडू घरातूनच लाभलेला हा युवक कुठेही जाईल, पण देशप्रेम मनात राहील. तो देहानं परदेशात असेल, पण त्याच्या मनात तिरंग्याचे 3 रंग इंद्रधनुपेक्षाही जास्त उजळलेले दिसतील.
ये जो तिरंगा मेरे पीछे है, ये मैं पुणे से मेरे घर से ले आया था जब मैं लंदन में 20 दिन पहले पहुंचा था। और 2-3 चीजें सबसे पहले जो मैंने अपने रूम में लगाई थी, तो वो ये तिरंगा था। असाच अनुभव त्या दिवशी आला आणि संपूर्ण देश अभिमानाच्या तेजानं उजळला. खाली पाडलेला राष्ट्रध्वज फक्त उचलला नाही, तर जीवाची बाजी पत्करून तो उराशी कवटाळला. त्याची ही कृती पाहून भारताला तो वाटला या पिढीचा नायक. देश उरात घेऊन शत्रूला सामोरं जाण्याची धमक ठेवणारा भारत योद्धा. सत्यम स्वतःची वाटचाल केवळ एकट्याची मानत नाही, तर ही वाटचाल तो एक चळवळ म्हणून पाहतो. व्हर्च्युअल जगात राष्ट्रप्रेमाची ज्योत पेटवण्यासाठी त्यानं नॅशनलिझम इज अ न्यू कूल हा हॅशटॅग चालवला. हा विचार पुढे तरुणाईमध्ये ट्रेंड झाला. राष्ट्रवादाचा पुरस्कार आणि विवेकाचा सत्कार या सगळ्या काळात होत गेला. Satyam, let me tell you, you have made patriotism cool again. So thanks so much. परदेशातील उच्च शिक्षणाचा उपयोग राष्ट्रसेवेसाठी आणि गरजू भारतीयांसाठी करण्याचा सत्यमचा मानस आहे. शत शत नमन तुझे हैं ए भारत के वीर सपूत. कयामत तक ना भूलेंगे तेरी भक्ति. भारत माँ के प्रति अटूट. भारत माँ के प्रति अटूट. सत्यम सुराणा यांच्या या धाडसी कार्याला आपल्या सर्वांचा सलाम.